हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण नामांची अनेक वचने म्हणजे सामान्य नामांची अनेक वचने अभ्यासणार आहोत. म्हणजे ती अनेक वचने कशी करतात. आता एस लावतात तर 75% नामांच्या शेवटी एस लावला की अनेक वचने होतात. काही नामे अशी आहेत की CH, SH, XO हे असलं की ते ES लावतात. तर ठराविक आहेत. 75% फक्त एस लावतात. तर आपण ते व्यवस्थित मी तुम्हाला मराठीमधून सांगते काय आहे ते बघून घ्या. बघा हा, एकवचन अनेकवचन सामान्य नामांची अनेक वचने. सर्वसाधारणपणे सामान्य नामाच्या पुढे एस हा प्रत्यय लावून 75% नामांची अनेक वचने होतात. उदाहरणार्थ बघा, बॉय बॉयज, रिवर रिवर्स, गर्ल गर्ल्स, डोअर डोअर्स, शर्ट शर्ट्स वगैरे. फक्त एस लावला, बाकी आहे तसंच. ज्या नामांची वचने केवळ एस प्रत्यय लावून होत नाहीत अशा नामांसाठी विशिष्ट अशा नियमांचा अभ्यास करावा लागतो. बघा, नामांच्या शेवटी बघा हे जे नामं आहेत, शब्द आहेत तर विशेष नाम आधी तुम्हाला सांगते. सामान्य नाम म्हणजे काय, तर विशेष नामाऐवजी वापरली जाणारी नामे ही सामान्य नामे. आणि विशेष नाम म्हणजे आपली ठेवलेली, माझं कसं लक्ष्मी नाव आहे तशी जी नामं असतात ती विशेष नामे, आणि बाकी सामान्य नामे. तर नामांच्या शेवटी CH, SH, X किंवा O ही अक्षरे असली की तो शब्द तसाच लिहून ES हा प्रत्यय लावायचा. बघा, ही अक्षरे आल्यास अनेक वचने ES हा प्रत्यय लागून होते. बघा काय आहे, बेंच बेंचेस, ES लावायचा. आहे तसाच शब्द लिहायला. कॅच कॅच तसाच लिहायचा, ES लावायचा. बुश तसाच लिहायचा, ES लावायचा. ब्रश बघा, ब्रश लिहायचा, ES लावायचा. बॉक्स बॉक्स तसाच लिहून ES लावला. बघा, टॅक्स एक्स आहे बघा शेवटी, एक्स आहे. फॉक्स ES लावला. मँगो GO आहे, ओ आहे ना, मग ES लावायचा. टोमॅटो O आहे, ES लावला. आलं लक्षात? काही कठीण नसतं, थोडंफार लक्षात ठेवावंच लागतं. आता बघा, नामांच्या शेवटी FE ही अक्षरे आल्यास अनेक वचन करताना खालीलप्रमाणे करावीत. एक वचन आणि अनेक वचन. एक वचन म्हणजे एक वस्तू आणि एकापेक्षा जास्ती, 2 3 किती, मग त्याला अनेक वचन. एकाचं अनेक करायचं असलं आणि F आणि FE असलं तर ते काढून टाकायचं आणि VES लावायचा. समजलं? वाईफ WIFE, FE आहे ना, हे बघा FE किंवा FE काढून टाकलं, WI तसाच लिहिला आणि VES लावला. परत हे नाईफ FE काढला, VES लावला. उल्फ F काढला, VES लावला. बघा, आहे तसाच Lपर्यंत शब्द. लिप Lपर्यंत LEA तसाच लिहिला आणि VES लावला, लिहूच झालं. थिप F काढला, VES लावला. आता बघा, रूप ROOF हा जो रूप आहे, काही जे असे शब्द आहेत ते तसेच लिहून एस लावायचा. त्याच्यातला मात्र हा F काढायचा नाही. रूपचे अनेक वचन मात्र एस हा प्रत्यय लागूनच होते. सेफ, चिप, प्रूफ, हुप ह्या शब्दांचा F आणि ही FE, सेफमध्ये FE, याच्यात F आहे. तर हे असेच ठेवायचे आणि पुढे एस लावायचा, बस. आता भाववाचक नामे व धातूच्या नावांची अनेक वचने व एक वचने भिन्न वापरत नाहीत. जे भाववाचक असणार
नामे शब्द जे असणार ते भाववाचक किंवा धातू असणार. भाववाचक म्हणजे काय, ते आपण भावना व्यक्तो, आनंद, दुःख, चांगलं, वाईट, जे काही शब्द आहेत ते, जे आपण दाखवू शकत नाही, असं ही वही आहे, हे पेन आहे असं दाखवू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, ते भाववाचक नामे. आणि धातू म्हणजे काय, तर चांदी, सोनं, पितळ, तांबं हे जे आहेत ते, तर त्याच्यात बदल होत नाही, जे आहे ना तसंच राहतात शब्द. एकवचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये. पुढे बघा, नामाच्या शेवटी नामाच्या शेवटी वाय हे व्यंजन आल्यास अशा नामांची अनेक वचने खालीलप्रमाणे करतात. जर वाय असलं तर बघा, उदाहरणार्थ लेडी, वाय आहे ना, वाय काढून टाकायचा, डीपर्यंत तसंच लिहिलं बघा, IES एवढंच जोडायचं. स्टोरी, STORY, आरपर्यंत तसंच लिहिलं, वाय काढून टाकला, IES लावला, स्टोरीज झालं. फ्लाय, हे बघा, FL तसंच लिहिलं, IES लावला. बेबी, वाय काढला, बीपर्यंत तसंच लिहिलं, IES लावला. सिटीज, हे बघा, वाय काढला फक्त आणि IES लावला. आलं लक्षात? वाय असलं तर काय करायचं, ते वाय काढायचा, IES लावायचं, मागे पुढे बघायचं नाही. पण ऐका, पण जर वायच्या अगोदर जर स्वर असला, AEIOU ह्याच्यापैकी जर कोणतं अक्षर असलं तर मात्र एसला, हे बघा वाचून दाखवते, मात्र वाय ह्या अक्षराच्या मागे स्वर आल्यास केवळ एस प्रत्यय लागूनच नामांचे अनेक वचन होते आणि वायसुद्धा तसाच राहतो. बघा, बॉयज, ओ हा स्वर म्हणून अनेक वचन बॉयज. ओ हा स्वर आहे. डे, वायच्या अगोदर काय आहे, ए आहे, ए हा स्वर आहे म्हणून डेज. प्ले, ए हा स्वर असल्यामुळे प्लेज, वाय तसाच राहिला. रेज, की, ई हा स्वर आहे, कीज, स्वर असला आणि वाय असला तर तसाच शब्द लिहून एस लावायचा. समजलं? आता EN हा प्रत्यय लागून काही नामांची अनेक वचने होतात. जास्ती नाही आहेत, 2 इथे आहेतच. ऑक्झन, EN लागला. चिल्ड्रन, EN लागला. आलं लक्षात? जास्ती नसणारच, हे 2 तर आहेतच इथे. काही नामे वरील कुठल्याही नियमात न बसता अनेक वचने होताना कल्पनेबाहेर बदलतात आणि म्हणूनच ती पाठ करावी लागतात. आलं लक्षात? काही नामे ही खूपच फरक असतो त्याच्यात. फूट, फीट, मेन, माऊस, तर MOUSE याच्यात कुठे आहे का बघा, काहीच नाही. माईस आलं, माईस. टूथ, टीथ, गूज, गीज, उमेन. काही नामांची अनेक वचने हे पाठ करावीच लागणार. याच्यात काही नियम नाही. काही नामांची अनेक वचने व एक वचने सारखीच असतात. सारखीच असतात, काही बदल नाही. हेअर, फिश, कॅटल, शीप, पीपल, पॉल्ट्री कोंबडी ठेवतात ते. काही नामे अनेक वचनी वापरली जातात. काही नामे ही अनेक वचनीच वापरली जातात, म्हणजे एक वचनात सुद्धा एक असलं तरी सुद्धा तोच वापरतात. तर सिझरस, टॉंग्स, सिझरस म्हणजे काय, कैची, टॉंग्स, चिमटा. तर हे जे शब्द आहेत, स्पेक्टिकल्स, ऑर्डर्स, ड्रावर्स, याला काय म्हणतात, मिझल्स, आणि हे काय आहे, ड्राउट्स, थँक्स आणि टावर्स. हे जे शब्द आहेत ते
अनेक वचनी आहेत आणि तसेच वापरतात. आणि काही नामे एकवचनीय वापरतात, दिसायला मात्र ती अनेक वचनी दिसतात. उदाहरणार्थ न्यूज, मॅथमॅटिक्स, फिजिक्स हे जे शब्द आहेत तर ते दिसायला दिसतं एस आहे ना, मग वाटतात अनेक वचनी, पण एकवचनी वापरतात. आलं लक्षात? आता पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. पेज दिसतंय ना? बघा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.